श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अध्याय 6. श्री गणेशाय नमः. नरोणी शिशुचा हात अक्षरे पंडित लिहिवित, तैसे हे स्वामी चरित्रामृत. स्वामी समर्थ वदविती. मागील अध्यायाच्या अंती चोळपा विनवी स्वामी प्रती. कृपा करुणी मजवर्ती बडोद्यासी चलावे. भाषण ऐसे ऐकोनी समर्थ बोलती हसोनी. मल्हार रावाची यामनी आम्हाविषयी भाव नसे. म्हणून दयांच्या नगरात आम्हा जाणे नवे उचित. अक्कलकोट नगरात आम्हा राहणे आवडे. ऐसा यत्न वर्त गेला तात्या मनी चिंतावला. आपण आलो ज्या कार्याला ते न जाय सिद्धीसी. परी पहावा यत्न करोनी ऐसा विचार केला मनी. मग काय केले तात्यांनी अनुष्ठान आरंभिले. भक्ती नाही अंतरी दांभिक साधना ते करी. तया ते स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील. मग तात्यांनी काय केले सप्ताहासी ब्राह्मण बैसविले. गुरुचरित्र आरंभिले. वावयासी स्वामी कृपा परितयाच्या वाड्यात कधी न गेले समर्थ. तात्या झाला व्यग्रचित्त काही उपाय सुचेना. आता जाऊनी बडोद्यासी काय सांगावे राजे आणि सकळ जनासी तोंड कैसे दाखवावे. ऐसे उपाय करून न होती स्वामी प्रसन्न. आता एक युक्ती योजून न्यावे पळवून येतेसी. कोणे एके दिवशी साधून योग्य समयासी मेहनत घालून स्वामीसी. तात्यासाहेब निघाले. कडप गावचा मार्ग धरिला. अर्धमार्गी मेना आला. अंतरसाक्षी समर्थाला गोष्ट विदित जाहली. मेन्यातून उतरले. मागोती अक्कलकोटी आले. ऐसे बहुत वेळा घडले. हाही उपाय खुंटला. मग पुढे राजवाड्यात राहिले जाऊन राहिले समर्थ. तेव्हा उपाय खुंटत टेकेले हात तात्यांनी. मग अपशया ते घेऊनी बडोद्यासे आले वर्तोनी. समर्थ कृपा भक्ती वाचोनी अन्य उपाय न होय. परी मल्हार रावपती प्रयत्न आरंभित पुढती. सर्व त्रासी विचारिती कोण जातो स्वामीकडे. तेव्हा मराठा उमरावं यशवंत दयांचे नाव. नृपकार्याचे धरुणी हावं आपण पुढे जाहला. ते होनी अक्कलकोटी समर्थाची घेतली समर्थाची भेटी. वस्त्रे अलंकार सुवर्णदाटी स्वामी पुढे ठेवित. ती पाहुनी समर्थाला तेव्हा अनिवार्य क्रोध आला. यशवंता पाहुनी डोळा काय तेव्हा बोलले. अरे बेड आणोनी सत्वर ठोकायाचे चरणी. ऐसे त्रिवार मोठ्यानी समर्थ क्रोधे बोलले. क्रोधमुद्रा पाहुनी यशवंतराव भ्याला मनी. वाळाले तोंडचे पाणी लटलटा कापू लागला. मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंतासी सत्वर यावे बडोद्यासी. तेथील कार्यासी सोडोनी साहेबा विषप्रयोग केला. मल्हार रावावर आळ आला. त्या कृत्या माझी यशवंताला गुन्हेगार लेखिले. हाती पायी वेडी पडली. स्वामी वचनाची प्रचिती आली. अघटित लीला दाविली. ख्याती झाली सर्वत्र. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा संमत सदा भक्त परिसत. षटो अध्याय गोढा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते षटो अध्याय समाप्त. शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज पूर्ण दत्तावतार अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार. काय चुकी वाक्य असेल तर माफ करा. आणि हा 6वा अध्याय गोड मानून घ्या. भक्तीने मनापासून ऐका. श्रद्धा ठेवा, विश्वास ठेवा. कुठेतरी चांगला मार्ग निघेल. तुम्हाला स्वामी समर्थ चांगला मार्ग दाखवतील. हीच तुमच्या चरणी प्रार्थना. तुमच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. काय चुकत असेल तर कमेंटमध्ये सांगा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.